नमस्कार दादा. नमस्कार. मी डॉक्टर प्रदीप पाटील. मी भोर इथं राहतो आणि इथं वैद्यकीय व्यवसाय करतो. माझं शिक्षण बी जे मेडिकल कॉलेज पुणे इथं झालं आणि त्याच्यानंतर मग मी शासकीय सेवेमध्ये रुजू झालो. नगर जिल्ह्यामध्ये पहिली 4 वर्ष काढल्यानंतर इथं 3 वर्ष मेडिकल ऑफिसर या पदावर काम केलं आणि त्याच्यानंतर भोर नगरपालिकेचा अध्यक्ष झालो. त्याच्यानंतर 1985 पासून ते 1998 पर्यंत नगरपालिकेमध्ये काम केलं. ज्या वेळेला कामावरनं मी अध्यक्षपदावरनं रिटायर झालो, निवृत्त झालो, त्यावेळेला मी समर्थांचा एक श्लोक सांगितला. आपणास उपाधी मुळीच नाही, मिळाले ऋणानुबंधे सर्वही, आले गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाल्याची पाहिजे. या उक्तीप्रमाणे काही ऋणानुबंध होता म्हणून भोरकरांची सेवा करण्याचा या ठिकाणी संधी मला त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर मग 1998 नंतर काही वाचन, काही लेखन हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये काही पुस्तकं प्रकाशित झाली, काही पुस्तकांचं, काही अंकांचं संपादन करण्याचा या ठिकाणी आपल्याला चान्स मिळाला. थोडक्यात त्याच्यामध्ये गेली 10 वर्ष जे महात्मा फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन आहे, या संमेलनाची एक आमची स्मरणिका निघते सूर्यफुले नावाची. या सूर्यफुले स्मरणिकेचं प्रकाशन, पहिला अंक जो आहे तो माझ्या संपादनाखाली तो प्रसिद्ध झाला आणि गेली 10 वर्ष आम्ही हे साहित्य संमेलन भरवतो आहे. त्याचबरोबर परदेशामध्ये काही संमेलनं घेतली गेली. त्याच्यामध्ये मॉरिशसला झालं, श्रीलंकेला झालं, इंडोनेशियामध्ये झालं, त्याच्याचबरोबर मलेशियामध्ये झालं, भूतानलाही झालं. अशा विविध ठिकाणी आपण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्यामध्ये फलश्रुती म्हटलं तर आंबेडकरांच्या ज्या गोष्टी आहेत किंवा आंबेडकरांचा जो विचार आहे, हा विचार तिथल्या मॉरिशसच्या सरकारने त्या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश केलेला आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही मॉरिशसमध्ये बसवलेला आहे. याच्यामध्ये आता यावर्षी जुलैमध्ये लंडनमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं शिक्षण झालं त्या ठिकाणीसुद्धा एक साहित्य संमेलन घेण्याचा विचार आहे आणि त्या दृष्टीने तयारी सुरू झालेली आहे. जपानमधलंही एक आमंत्रण या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे आपण लोकल ते ग्लोबल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रवास सुरू झालेला आहे आणि याच्या संदर्भामध्ये काही लिखाणही त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं आहे. माझं साहित्यिक प्रवास या अनुषंगानं बोलायचं झालं तर माझं पहिलं पुस्तक जे आहे, मी तोपर्यंत दिवाळी अंकामध्ये लिहित होतो आणि दिवाळी अंकामध्ये जे काही लेख प्रकाशित झाले होते, या लेखांचं एक संकलन करून हे वाटेवरचा प्रवासी, याच्यामध्ये मग वेगवेगळे लेख आहेत. प्रामुख्यानं मुद्रा भद्राय राजते, त्याच्यानंतर संत तुकाराम जागतिक अर्थतज्ञ, या विषयावर कराडला एक जी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी व्याख्यानमाला चालू केलेली होती वीस खांडेकरांच्या नावाने, त्या व्याख्यानमालेमध्ये मी 1998 साली संत तुकाराम जागतिक अर्थतज्ञ या विषयावर बोललो होतो. त्याच्यानंतर या पुस्तकामध्ये समर्थांची लीडरशिप डेव्हलपमेंट, पहिले सेनापती वीर बाजी पासलकर, त्याच्यानंतर फटकळतो देव, मन करारे प्रसन्न, भूवैकुंठ आणि आता जो अतिशय ज्वलंत विषय आहे सिंहस्थ पर्वणीचा, नाशिकला इथं सिंहस्थ होणार आहे, त्याच्यामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांची भूमिका नेमकी काय होती याच्या अनुषंगानं आली सिंहस्थ पर्वणी, झाली नाव्या भटाधणी, हा जो अभंग आहे त्याच्या अनुषंगानं चिंतन काही केलेलं आहे. जे का रंजले गांजले ब्रह्मवादिनी
लावण्यवती नायिका हा एक वेगळ्या विषयावर, म्हणजे भरतमुनी जे आहेत नाट्यशास्त्राचे जे जनक, त्या भरतमुनींनी अष्टप्रधान नायिका, लावण्यवती नायिका ज्या उल्लेखलेल्या आहेत याच्यामध्ये विप्रलब्ध आहे, त्याच्याचबरोबर अनेक प्रकारच्या 8 प्रकारच्या ज्या नायिका वर्णन केलेले आहेत त्याच्यामधल्या लावण्या गोळ्या केल्या आणि मराठी लावणीकारांच्या दृष्टिकोनातून, म्हणजे अगदी ग दी माडगुळकरांच्यापासून किंवा सगनभाऊ यांच्यापासून ते आत्ताच्या शांता शेळके यांच्यापर्यंतच्या लावणीपर्यंत त्या ठिकाणी त्याचा समावेश त्या लेखामध्ये केलेला आहे. आणि नीरा ते नर्मदा हा जो लेख आहे, हा लेख प्रामुख्यानं नारायणपूरचे जे महाराज होते त्यांच्याबरोबर 3 दिवस माझा प्रवास झाला आणि त्यावेळेला विषय होता ज्ञानाचं अज्ञान. वा. या विषयावर जे काही अण्णा बोलत गेले आणि त्यांना आम्ही जे काही प्रश्न विचारले, या प्रश्नाच्या अनुषंगानं त्यांनी जी दिलेली उत्तरं आहेत या उत्तरांचा समावेश या लेखामध्ये केलेला आहे. हे पुस्तक वाटेवरचा प्रवासी. या वाटेवरचा प्रवास सुरू केला आणि याला सुदैवानं आमचे मित्र जे आहेत उद्धव कानडे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. दुसरं जे पुस्तक होतं त्याच्यामध्ये इथं जे अनेक कार्यक्रम होत होते, या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर व्यक्ती आल्या. त्याच्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील, त्याच्याबरोबर प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, अरविंद इनामदार असतील, डॉक्टर रामचंद्र देखणे असतील, स्वतः उद्धव कानडे असतील, यांच्या मुलाखती किंवा त्यांची ओळख करून देण्याचे प्रसंग आले. आणि मग त्यांच्या जीवनातलं जे काही चांगलं जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना हे जे संकलन तयार झालं त्याच्यानंतर उद्धव कानडेंना भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर त्यांना विचारलं या पुस्तकाला नाव काय देऊ. ते म्हटले 4 माणसांना भेट, तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ आणि रामदास. आणि आल्यानंतर गाथा उलगडली. गाथा उघडल्यानंतर त्याच्यामध्ये वाचताना एक अभंग डोळ्यासमोर आला, तुझी पाऊले सुकुमार तेथ मन माझे भ्रमर. आणि म्हणून या पुस्तकाला नाव दिलं तेथ मन माझे भ्रमर. त्याच्यानंतरचं तिसरं पुस्तक जे आहे ते गंधाळलेली वाट. या गंधाळलेल्या वाटेमध्ये हे पुस्तक नारायणपूरचे अण्णा महाराज यांना अर्पण केलेलं आहे. आणि या गंधाळलेल्या वाटेवर जात असताना प्रामुख्यानं त्याच्यामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या जीवनातला जो टर्निंग पॉईंट आहे तो म्हणजे त्यांची जी खतपत्रं आहेत, भंडारा डोंगरावर ज्या वेळेला त्यांना प्रामुख्यानं काही दृष्टांत झाले आणि ज्या वेळेला ते खाली उतरले त्यावेळेला आपल्या वाटेची जी खतपत्रं आहेत ती सगळी त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकली आणि खऱ्या सुखाच्या शोधामध्ये ते बाहेर पडले. त्यामुळं सुखाचा भांडारा अशा पद्धतीचा एक लेख याच्यामध्ये दिलेला आहे. प्रामुख्यानं तुकाराम महाराज आणि कबीर, संत कबीर, उत्तरेतले तुकाराम हे कबीर आहेत आणि दक्षिणेतले कबीर हे संत तुकाराम आहेत. या दोघांच्यामध्येही विलक्षण अशा पद्धतीचं साम्य आहे. म्हणजे सामाजिक याच्यावर रूढीच्या बाबतीत असेल, अंधश्रद्धेच्या संदर्भात असेल, कर्मकांडाच्या विरुद्ध असेल, याच्यावर दोघांनी कडाडून प्रहार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून या दोघांच्यातलं कबीर महाराजांचे दोहे आणि तुकाराम महाराजांचा अभंग याच्यातलं साम्य या लेखामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ऐसे वक्तृत्व कवणा आहे जेणे रिझा तुम्ही, म्हणजे तुमचं वक्तृत्व अशा पद्धतीचं पाहिजे की जेणेकरून विठ्ठल हा डोलला पाहिजे. आणि म्हणून माऊलींच्या या उक्तीप्रमाणे वक्तृत्व आणि त्याची संकल्पना काय असते आणि मग वेगवेगळ्या व्यक्ती, मग राजकारणातले असतील, समाजकारणामधले असतील, साहित्यकारणामधले असतील, या व्यक्तींचं वेगळेपण काय आहे त्यांच्या वक्तृत्वाचं. म्हणजे शरद पवारांचं वक्तृत्व वेगळं असतं,
विलासराव देशमुखांचं वेगळं असतं, त्याच्याबरोबर आचार्य अत्र्यांचं वेगळं असतं, नासी फडक्यांचं वेगळं असतं. याची त्या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत. नंतर याच्यामध्ये जो लेख आहे तो बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, नेहमी हरिपाठामध्ये ज्याचा उल्लेख येतो त्या अभंगामधला बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे याच्यावर लेख लिहिलेला आहे. ज्ञानेश्वरीतलं डाएट, माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, असं जे सगळे वारकरी म्हणतात याच्यामध्ये नेमकी संकल्पना काय आहे त्याचा उल्लेख केला. योगी होय अंतःकरणे, सर्व सुखे येती माने लोटांगणी, देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. हे जे ज्ञानेश्वरीतलं वचन आहे आणि गुरुत्वे तूची आगळा हे नारायणपूरच्या महाराजांच्यावर लिहिलेला एक लेख आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उत्कृष्ट ग्रंथाचा पुरस्कार मिळाला. तो तिथे लावलेला आहे. याच्यानंतरचं एक पुस्तक आहे ते म्हणजे तात्पुरते गांधी. या नावामध्येच तात्पुरते आहे, गंमत आहे. आणि हे जास्त मोठं नाही आहे, 24 पानाचं पुस्तक आहे. परंतु सगळे आज ज्या वेळेला परदेशामध्ये जातात त्यावेळेला गांधींना नमन करतात, भारतात आल्यानंतर गांधीजींना शिव्या देतात. आणि हे जे गांधीजी आहेत, गांधी कधी मरत नाही हा विचार जो आहे, प्रत्येक पक्ष गांधीजींचा उल्लेख करतो परंतु गांधीजींना सोडत मात्र नाही. पण नेमके गांधीजी काय होते? गांधीजींनी वर्णन केलेली जी एकादश व्रत आहेत की जी विनोबाजींनी नंतर अंमलात आणली आणि राबवली, त्या एकादश व्रतांचा याच्यामध्ये समावेश आहे. प्रामुख्यानं गांधीजी सर्वसामान्य माणसांना कळावेत याच्या अनुषंगानं हे पुस्तक आहे. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे ते महात्मा बसवेश्वर ते संत ज्ञानेश्वर वाया साबरमती. या तिघांचा अनुबंध वेगवेगळ्या अनुषंगानं आपल्याला लावता येतो. बसवण्णा हे ज्ञानेश्वरांच्या अगोदर 150 वर्ष होऊन गेले. बसवण्णा ज्या वेळेला वयाच्या 12व्या वर्षी होते त्यावेळेला त्यांच्या आईवडिलांनी त्यांची मुंज करण्याचा त्या ठिकाणी प्रघात होता आणि ही मुंज करायला त्यांना प्रवृत्त केलं. परंतु त्यावेळेला या 12 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये हा विचार होता की माझ्या बहिणीची जोपर्यंत मुंज होत नाही तोपर्यंत मी मुंज करणार नाही. आणि म्हणून मग त्यावेळेला वडील चिडले, घरातल्या लोकांनी त्यांना घराबाहेर काढलं. तो त्यांच्या जीवनातला टर्निंग पॉईंट होता. संत ज्ञानेश्वरांची मुंज त्यांच्या आईवडिलांनी नाही, कारण आईवडील नव्हतेच त्यावेळेला. त्यांनी म्हणजे प्रयागला जाऊन आत्महत्या केली असं म्हणता येईल, किंवा आपला जीव दिला. आणि त्यावेळेला त्यांची मुंज करून आणा म्हणून असा जो काही त्यांच्या पाठीमागं घोषा लावलेला होता, तर मुंज करायची असेल तर त्यांना पहिल्यांदा संन्याशाची मुलं म्हणून वाळीत टाकण्यात आलेलं होतं. आणि मग त्यांना जे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन जे झालं ते खऱ्या अर्थानं पैठणला त्या ठिकाणी मग तो महिषापुत्रमुखी रेडा वदविला वगैरे तो जो प्रसंग आहे, याच्यामध्ये चमत्काराचा प्रसंग बाजूला राहू द्या, परंतु प्रामुख्यानं तो त्यांच्या जीवनातला टर्निंग पॉईंट होता. आणि मग त्याच्यामध्ये बसवण्णांचं इष्टलिंगाची संकल्पना आणि ज्ञानेश्वरीमधली लिंगाची संकल्पना मग ती वेगवेगळ्या अध्यायामध्ये आहे. याच्यातलं दोघांच्यातलं साम्य याच्यामध्ये वचन साहित्य, अनुभव मंटपमध्ये जे जमा झालेलं आहे ते वचन साहित्य आणि लिंगाची संकल्पना ज्ञानेश्वरीमधली ही त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. एके ठिकाणी महात्मा गांधी असं म्हणाले होते की मला बसवण्णांचं काम पुढं न्यायचं आहे. आणि मग हे न्यायचं असेल तर कसं न्यायचं? या दोघांच्यातला जो साम्य एक आपल्याला जे त्यांच्या चरित्रामध्ये जे आढळतं,
हेच साम्य अशा पद्धतीचं आहे की बसवण्णांच्या कारकिर्दीमध्ये प्रामुख्याने त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे 12व्या शतकामध्ये प्रामुख्याने त्यांनी जंगम दल जे एक स्थापन केलेलं होतं, या जंगम दलामध्ये काही सत्याग्रही होते. वेगवेगळ्या प्रकारचे सत्याग्रही आहेत त्याच्यामध्ये. एश्चरिके जंगम, कायकेय जंगम असे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये जंगमांच्यामध्ये त्यांनी केलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी दारू पित असेल तर माझ्या घरासमोर तो जो सत्याग्रही आहे हा डोक्यावर मोठा दगड घेऊन पायामध्ये काही वाहना न घालता बेअर फुटेड अशा पद्धतीनं घराच्या समोर उभा राहणार आणि तू दारू सोड, मी स्वतःला आत्मक्लेश करून घेतो. जर त्यांनीही नाही ऐकलं तर त्याच्या पुढचे जे जंगम आहेत ते म्हणजे एखादी फळी घ्यायची, त्या फळीला खिळे मारायचे, त्या खिळ्यावर त्यांनी बेअर फुटेड उभं राहायचं, स्वतःला आत्मक्लेश करून घ्यायचा आणि तू दारू सोड, मी स्वतःला आत्मक्लेश करून घेतो. असं जे सत्याग्रही दल होतं त्यांच्या काळामध्ये, त्याच सत्याग्रही दलाची संकल्पना आपल्याला गांधीजींच्या सत्याग्रही संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी आढळून येते. हा विचार त्या ठिकाणी दोन्हीचाही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यानंतर आगामी जी पुस्तकं येणार आहेत याच्यामध्ये प्रामुख्यानं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे प्रज्ञाचक्षू. हे प्रज्ञाचक्षू म्हणजे आपण जी ज्ञानेश्वरांची मूर्ती पाहतो किंवा फोटो पाहतो, हा कुठून आला? त्या काळामध्ये काही फोटो नव्हता किंवा कॅमेरा नव्हता, मोबाईल नव्हता आणि मग अशा वेळेला ही मूर्ती कुठून आली? तर अमरावती जिल्ह्यामध्ये माधान या गावी एक लहान मुलगा म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या काळामध्येच असलेला एक लहान मुलगा 6 महिन्याचा असताना त्याचे डोळे आले. डोळे आल्यानंतर गावच्या वैद्यांनी त्याच्या डोळ्यामध्ये चिंचेच्या पाल्याचा रस घातला. 1.5 महिन्यांनी डोळे उघडले, त्यावेळेला तो पूर्ण अंध झालेला होता. या अंध झालेल्या मुलानं 134 ग्रंथ लिहिलेले आहेत. याच्यामध्ये फक्त धार्मिकच ग्रंथ नव्हे तर हे ग्रंथ डार्विन आणि स्पेन्सरच्या सिद्धांताचं खंडन-मंडन करणारे सुद्धा आहेत. मग हे जे गृहस्थ आहेत, हे अंधग्रहस्थ ज्या वेळेला माऊलींच्या दर्शनाला आले त्यावेळेला त्यांना जे दर्शन झालं ते सगळ्या समाजाला व्हावं अशी त्यांची मनामध्ये भूमिका झाली. म्हणून जे दर्शन झालं ते 4 चित्रकारांना त्यांनी बोलवलं. त्या 4 चित्रकारांना ते वर्णन करून सांगितलं. त्यांनी जी चित्र दिली ती चित्र 4 जमा केल्यानंतर पुन्हा माऊलींच्याकडे गेले आणि मग एका चित्राला तुम्ही ग्रीन सिग्नल द्या असं त्यांनी विनवलं असेल त्यांच्या त्या ट्रान्समध्ये. आणि ज्या चित्राला त्यांनी ग्रीन सिग्नल दिला ते चित्र पहिल्या पानावर निर्णय सागरच्या 1914 साली प्रकाशित झालं. ते शांताराम आठवले जे दिग्दर्शक आहेत त्यांनी ते प्रकाशित केलेलं होतं. तर ते जे चित्र आहे तेव्हापासून आपण ज्ञानेश्वरांची मूर्ती किंवा ही जी त्यांची प्रतिमा आहे ही आपण पाहतो. तर त्यांचं जे चित्र आहे हे समजत असं की या जगामध्ये केवळ एक पूर्ण पुरुष आहे आणि तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. बाकीच्या सगळ्या स्त्रिया आहेत. त्यामुळं त्यांनी ज्या वेळेला कात्यायनी व्रताची ज्या वेळेला धारणा केली किंवा कात्यायनी व्रत अंगीकारलं त्यावेळेला हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं जातं. तर त्या महिन्यामध्ये कात्यायनी व्रत करत असताना त्यांनी स्त्रीवेश धारण केला. मग असं स्त्रीवेश धारण करणारे अनेक संत होऊन गेले पूर्वीच्या काळामध्ये. याच्यामध्ये मीराबाई तर आहेतच, त्या स्वतः स्त्रीच होत्या. पण स्वामी विवेकानंदांचे गुरु जे आहेत रामकृष्ण परमहंस यांनीसुद्धा स्त्रीवेश 6 महिने धारण केलेला होता. त्यांच्या चरित्रामध्ये हा उल्लेख आहे. त्याच्यानंतर बंगालचे जे प्रसिद्ध चैतन्य महाराज आहेत त्या चैतन्य महाप्रभूंनीसुद्धा स्त्रीवेश धारण केलेला होता. आणि मग त्यांनी रासक्रीडा आणि मग त्यांचं जे बाकीचं वयाचं 34व्या वर्षापर्यंतच ते जगले. परंतु या काळामध्ये 134 ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. हे करत असताना या अंधग्रहस्थांनी त्यांना जे शिकवायला जे शिक्षक होते तेच त्यांचे लेखनिक झाले. हे प्रामुख्यानं महत्त्वाचं आहे. आणि त्यांना एक वेगळ्या त्यांनी नावंग नावाची एक लिपीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली होती. अशा प्रकारचं एक झपाटून टाकणारं एक चरित्र आपल्याला त्यांच्या याच्यामध्ये पाहायला मिळतं.
आणि दुसरं एक पुस्तक आता प्रकाशित होतं आहे की ज्याची प्रस्तावना आता डॉक्टर श्रीपाल सबनीस सर लिहित आहेत. याच्यामध्ये त्या पुस्तकाचं नाव आहे गांधीजींच्या चष्म्यातून, महात्मा गांधीजींच्या चष्म्यातून तुकोबराय. हा विषय थोडासा वेगळा आहे. याच्यामध्ये गांधीजी ज्या वेळेला दांडी यात्रेमध्ये नंतरच्या काळामध्ये त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर त्यांना ज्या वेळेला येरवड्याच्या कारागृहामध्ये ठेवलं गेलं, या कारागृहामध्ये ठेवलेलं असताना गांधीजींनी तुकोबांची गाथा वाचली. गांधीजींना मराठी येत होतं का? तर निश्चित येत होतं. कारण ज्या वेळेला ते दक्षिण आफ्रिकेमध्ये होते त्यावेळेला त्यांचे गुरु गोखले हे त्यांना भेटायला गेले आणि गोखलेंना त्यांनी सांगितलं की हिंदीमध्ये भाषण करा. गोखल्यांचं हिंदी एवढं काही चांगलं नव्हतं. त्या बिचाऱ्या कामगारांना दक्षिण आफ्रिकेमधल्या जे महाराष्ट्रामधनं इंडियामधनं गेलेले होते त्यांना कळेना. शेवटी गांधीजींनी सांगितलं की तुम्ही मराठीत बोला, मी त्याचं ट्रान्सलेशन करून या लोकांना सांगतो. याचाच अर्थ असा आहे की गांधीजींना चांगलं मराठी येत होतं. आणि मग गांधीजींनी 4042 अभंगापैकी 16 अभंगांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं. हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं त्यावेळेला त्या कालावधीमध्ये येरवड्याच्या कारागृहाच्या कालावधीमध्ये गांधीजींना भेटायला एक चिनी शिष्टमंडळ आलं आणि त्या चिनी शिष्टमंडळानं त्यांना एक प्रतिकृती 3 माकडांची, गांधीजींची जी 3 माकडं गाजलेली आहेत ती प्रतिकृती भेट दिली. ही भेट दिलेली प्रतिकृती होती ही गांधीजींना खूप आवडली. कारण तुकाराम महाराजांचा अभंग, तो अभंग असा आहे, पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहून आंधळा बरामी. म्हणजे डोळ्यावर हात ठेवलेलं माकड. निंदेचे श्रवण नको माझे कानी त्याहून बहिरा बरामी. कानावरचं हात ठेवलेलं माकड. आणि तिसरं जे माकड आहे, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याहून मुका बरामी. याच्यामध्ये जपानमध्ये अजून एक चौथं माकड सांगितलेलं आहे की ज्यांनी लिंगावर हात ठेवलेला आहे तेही कंट्रोलमध्ये पाहिजे. या अभंगाचा गांधीजींनी ट्रान्सलेशन करताना, भाषांतर करताना पहिल्या नंबरला केलेला. त्याच्यानंतर मग जे करंजले गांजले असेल किंवा जो महारासी सिवे तो कोपे ब्राह्मण नव्हे, मग याच्यामध्ये गांधीजी हे अभंग खऱ्या अर्थानं जगले. अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भामधल्या हरिजनांच्या उद्धाराकरता जे काही प्रयत्न करायचे त्याच्यामध्ये थोडेसे फरक आहेत विचारसरणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा गांधींच्या. परंतु दोघांचाही प्रयत्न अस्पृश्यता निवारणाचाच होता आणि किंबहुना हिंदू धर्माने या अस्पृश्यांना किंबहुना जातीभेद सोडावा याच्याकरता दोघांचे प्रयत्न होते. आणि शेवटी तर गांधीजी इतके बदलले गेलेले आहेत हे बाबासाहेबांनी मान्य केलेलं आहे. आणि इतके बदलले गेले की ज्या ठिकाणी आंतरजातीय विवाह होत असेल त्याच लग्नाला मी जाईन. महादेवभाई देसाईंच्या मुलाच्या लग्नाला सुद्धा ते गेलेले नव्हते, हा इतिहासामध्ये दाखला आहे. आणि अशा प्रकारे मग त्या पुस्तकामध्ये गांधीजी आणि तुकोबराय यांच्यातलं अद्वैत काय आहे हे पहिल्या पार्टमध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्या भागामध्ये गांधीजींचा चष्मा म्हणजे गांधीजींची धार्मिक नजर काय होती. गांधीजी काही त्या ठिकाणी सारखं नामस्मरण किंवा देवाची पूजा करत बसलेत असं चित्र कुठेही दिसत नाही. गांधीजींनी सर्वसामान्य जनतेतला जो काही पांडुरंग आहे तो आपला पांडुरंग मानला. आणि तिसऱ्या पार्टमध्ये या 16 अभंगाचं एक चिंतन करून त्याच्यामध्ये गांधीजी ते अभंग कशा पद्धतीनं जगले याचा उल्लेख या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि त्याच्याबरोबरच अजून एक पुस्तक येतं आहे ते म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं सूर्य फुले या मासिकामध्ये मग ते लेख शाहू महाराजांच्यावरचे असतील, डॉक्टर बाबासाहेबांच्यावरचे असतील, सावित्रीबाई फुलेंच्यावरचे असतील, अण्णाभाऊ साठेंच्यावरचे असतील, या सगळ्यांचं संकलन त्याच्यामध्ये केलेलं आहे. धन्यवाद. मध्ये जे तुम्ही म्हणालात की 134 पुस्तकं लिहिणारे ते अंधगृहस्थ, त्यांचं नाव नाही सांग. त्यांचं नाव आहे प्रज्ञाचक्षू. त्यांना प्रज्ञाचक्षू असं म्हणत. ज्ञानेश्वर कन्या, श्रीकृष्ण पत्नी,
गुलाबराव महाराज. खूप मौलिक बोललात, खूप छान बोललात. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.